मंडळी, स्त्री म्हणजे अर्धांगिनी असते, कोणाची संपत्ती नाही. भगवान शिवशंकरांनी पार्वतीला अर्धस्थान देऊन अर्धनारेश्वर रूप घेतलं होतं आणि हेच दाखवण्यासाठी की नवरा बायकोने आयुष्यभर एक दुसऱ्याच्या बरोबर राहिल्यावरच त्यांच्या नात्यामध्ये पूर्णता येत असते, ना की एक दुसऱ्यावर आधिपत्य गाजवल्यावर. आयुष्य फक्त वैराग्याने चालत नाही आणि फक्त आसक्तीने पण टिकत नाही बरं का. शिव म्हणजे चेतना, पार्वती म्हणजे ऊर्जा आणि चेतना ऊर्जेशिवाय निष्क्रिय असते, ऊर्जा चेतनेशिवाय दिशाहीन असते. म्हणून असं म्हणतात, शिव पार्वतीचा मिलाप हा दोन विरुद्ध शक्तींचा मिलाप असतो. त्यामुळे महाशिवरात्री म्हणजे सृष्टीच्या संतुलनाचा स्वीकार आणि त्या स्वीकाराचा उत्सव म्हणजे महाशिवरात्री. नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे कालचा. आज आहे महाशिवरात्री, तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आता व्हिडिओची सुरुवात मी सकाळीच केली होती. मला नाश्त्याला बनवायचे होते आप्पे. त्यासाठी मी 1 वाटीभर रवा घेतला, 1 वाटीभर दही घेतलं, थोडंसं पाणी घालून ते फेटून ठेवते आता 15-20 मिनिटं भिजायला. आणि रवा फुलतोय चांगला तोपर्यंत आता आप्याबरोबर खाण्यासाठी मी चटणी बनवणार होते. त्यासाठी मी ओलं खोबरं घेतलंय, कोथिंबीर, लसण, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेत. तर शेंगदाण्याऐवजी आपण फुटाण्याची डाळ असते ना, डाळ्यात ते पण घेऊ शकतो. पण माझ्याकडे सध्या अवेलेबल डाळ्या नव्हत्या, त्यामुळे मी शेंगदाणे घेतले 2 चमचाभर. आता खोबरं, लसण, कोथिंबीर, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या सगळं काही मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची. आता मिक्सरचं भांडं थोडं लहानच झालं होतं, पण चला म्हणलं काही हरकत नाही, आपण मिक्सर आता थोडासा चालू बंद करत आता ते वाटून घेते. तर त्याच्यामध्येच मग मी अर्धा चमचाभर जिरा आणि चवीनुसार मीठ पण घातलं. आता मिक्सरचं भांडं थोडं लहानच होतं ना, त्यामुळे जास्त काही पाणी घालता आलं नाही मला, जरा घट्टसरच झालं होतं ते. तर एका छोट्या पातेल्यामध्ये मी सगळी पेस्ट आता एक काढून घेते आणि त्याच्यामध्ये मग आता पाणी मिक्स करते थोडंसं, कारण जास्त घट्ट पण नाही चांगली लागत, जरा थोडीशी मीडियमच चटणी खायला चांगली लागते. तर आता हे सगळं पाणी घालून मिक्स केल्यानंतर थोडंसं मी त्याच्यामध्ये आता जिरा मोहरीची फोडणी घालते. आता फोडणी द्यायचं छोटंसं भांडं असतं ना, त्याच्यामध्ये तेल घेतलं मी, गरम झालं तेल, त्याच्यामध्ये चांगली जास्तीचीच मोहरी घातली मी जरा, कारण ती मोहरी तडतडली ना, ती असं दाताखाली आली ना, चटणी खाताना खूप छान लागती. तर त्याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे घातली, कढीपत्ता घातला आणि ती फोडणी आता त्या चटणीमध्ये घालते आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं. म्हणजे आधी थोडंसं मीठ घातलंय आपण, पण चेक करायचं पुन्हा अळणी वगैरे झालं की नाही. तर ते पुन्हा थोडंसं मी मीठ घातलं आणि अर्धा चमचा साखर पण घातली. तर चटणी एवढी भारी लागते की बास. पुदिना जर असेल ना, तर आपण पुदिना पण त्याच्यामध्ये घालू शकतो. आता चटणी तर झाली होती, मला आप्पे बनवायचे होते. तर आप्यासाठी मी दही आणि रवा भिजत घातला होता. थोडंसं पाणी घालून मिक्स करून ठेवलं होतं. तर रवा छान फुलला होता. त्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते आणि मीठ घातल्यानंतर फेटून घेते. आता याच्यामध्ये घालते मी भाज्या. तर आपल्याला कोणत्या भाज्या आवडतात त्यानुसार आपण थोड्या-थोड्या भाज्या घालायच्या त्यामध्ये. तर मी 1 कांदा कापून घेतलाय, थोडंसं गाजर, सिमला मिरची, स्वीट कॉर्न आणि वाटाणे. तर रात्री कणसं आणले होते ना भाजून खाण्यासाठी, त्याच्यातलेच मी थोडेसे दाणे काढून ठेवले होते. तर ते पण घातले त्याच्यामध्ये आणि सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं. आता हे छान मिक्स झालं ना, त्याच्यामध्ये आता आपल्याला इनो घालायचा आहे किंवा आपण सोडा घातला तरी पण चालतं. पण माझ्याकडे 1 पॅकेट होतं, तर अगदी चमचाभर पाण्यामध्ये ते इनो घातला मी आणि त्याला छान फेस आला की त्या सारणामध्ये हा इनो घालून द्यायचा आणि मिक्स करायचं. तर रवा मी 1च वाटी घेतली होती, त्यामुळं एवढ्या सारणासाठी तो इनो बस होऊन गेला. पण आपला जर रवा जास्त असेल ना, तर मग आपण इनोऐवजी थोडासा सोडाच घातला तरी पण चालेल किंवा इनोचं 1-1.5 पॅकेट घातलं तरी पण चालेल. कारण जास्त जर आपण रवा घेतला ना, तर मग ते फुलत नाही. आपण थोडेसे ते आप्पे करून पाहायचे, जास्त फुलले नाही ना, मग आपण थोडंसं तो इनो किंवा सोडा थोडासा वाढवायचा, म्हणजे ते आप्पे एकदम मस्त फुलले जातात. आता आप्याचं सारण आहे ना, त्याच्यामध्ये मला फोडणी घालायची होती. त्यासाठी थोड्याशा तेलामध्ये जिरी मोहरी घातली मी. ते छान तडतडलं की लगेच ती फोडणी आता त्या सारणामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता सगळ्या भाज्या वगैरे कट करून घातल्या मी, पण हिरवी मिरची काही घातलीच नव्हती, कारण हिरवी मिरची कट करून घातली आणि आप्पे खाताना जर का ती दाताखाली आली तर ते खूप तिखट लागतं. त्याच्यामुळं मुलं काय बोलले, "तू ठेचून टाक हिरवी मिरची." त्यामुळं सगळ्यात शेवट मी आता 3-4 हिरव्या मिरच्या अशा ठेचून घातल्या होत्या. आता जे आप्पे पात्र आहे ना, ते मी गॅसवरती गरम करायला ठेवलं आणि त्या आप्पे पात्राला आता मी थोडंसं तेल लावून घेते. तर ही तेलाची बॉटल मी ऑनलाईन मागवली होती, मला वाटतं Amazonवरून, Flipkartवरून काहीतरी. तर मला वाटतं ₹110 चीच आहे काहीतरी ती. तर एवढी मस्त आहे ना, स्वस्तात मस्त आणि तेल पण एकदम चपात्याला वगैरे असं लावता येतं. आणि प्लास्टिकची बॉटल नाही, ती काचेची बॉटल आहे. त्याला ब्रश पण आहे तेल लावण्यासाठी.
तर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तर तुम्ही मागवू शकता. तर हे पहा आता आप्पे जरा मी पलटून घेतलेत. तर आप्पे पलटताना चमच्याने किंवा असं काटे चम्मच असेल ना त्यांनी पलटायचे, मस्त पलटता येतात. आणि तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन कलर झालाय आप्यांचा. वरतूनच एकदम क्रिस्पी आहेत आणि आतमध्ये एकदम नरम आहेत. आता आप्पे तर बनवले, पण सगळ्यांनी खायला घेतलेलं मला ते दाखवताच आलं नाही. कारण एक बॅच झाली ना, एक जण यायचं आणि ते आप्पे घेऊन जायचे. एवढे छान झाले होते ना, म्हणजे त्यांचे नंबर लागले होते. आता झाला की लगेच मला दे, मला दे करत होते. तर ते आप्पे बनवले, सगळे नाश्ते केले. त्यानंतर मला मुलांचं रूम आवरायला काढायचं होतं. घरवरची वर मी आवरत असते बरं का. सगळं घर जिथं तिथं व्यवस्थित राहतं. पण पोरांचं रूम आहे ना 8 दिवस लय होतेत बरं का आवरायला. एवढं खराब करतेत ना ते. त्यांचं पुस्तक एकीकडं, कपडे एकीकडं, बॅग एकीकडं. धुवायला टाकायचे कपडे आणि धुतलेले कपडे सगळे एकत्र करून ठेवतात ते. त्याच्यामुळं म्हणलं चला त्यांच्या कपाटातले पण कपडे मी धुवायला काढते आता आणि त्यांच्या बेडवरचे सगळे बेडशीटं, कंबळ वगैरे ते पण धुवून काढते. तर हे पहा पुस्तकांचे गठ्ठेचे गठ्ठे त्यांनी असं खाली ठेवलेले. ते कपाटात पण व्यवस्थित ठेवून देत नाही. कारण किती केलं तरी लेकरं ते लेकरच राहिले नाही का. त्यामुळे त्यांचं असं 7-8 दिवसातून 10-15 दिवसातून रूम आवरायला काढावंच लागतं. तर आता संक्रांत झाली ना, संक्रांतीपासून मी त्यांचं रूम काही आवरलंच नव्हतं. त्यामुळे जास्तच खराब झालं होतं. आता कपाटाच्या वरती त्यांनी त्यांचं ते पतंग, पतंगाची चक्री वगैरे ते पण ठेवून दिलेलं होतं. ते पण म्हटलं आता वरच्या स्टोरूममध्ये ठेवून द्यावा. आता तर काही ते पतंग उडवणार नाही. आणि त्यांच्या रूममध्ये 5-6 ड्रॉवर आहेत बरं का. ड्रेसिंग टेबलजवळ 2 ड्रॉवर आहेत. त्यानंतर बेडच्या साईडला पण 2 ड्रॉवर आहेत. बेडच्या समोर पण 2 ड्रॉवर आहेत. असे 5-6 ड्रॉवर आहेत ना, त्या ड्रॉवरमध्ये पण त्यांनी रिफिल संपलेले पेन, पेन्सिलचं ते छिलके वगैरे असतात ते. तर असं ते थोडंसं राडा करून ठेवतातच. तर ते पण मला ड्रॉवर आवरायला काढायचे होते. आता मी त्यांच्या बेडमधले सगळे कपडे धुवायला काढले बाहेर. बेडशीट, कंबळ, कपाटातले कपडे सगळं सामान बाहेर काढलं आणि राजू आता जाळ्या काढत होता. कारण कानेकोपऱ्याला छोट्या-छोट्या जाळ्या पण झालेल्या होत्या ना. राजू खूप छान मला झटकून देतो. तर तो झटकून काढत होता. तर आकाश मला काय म्हणतो, "माझ्या रूममधला सगळा राडा, सगळं सामान तू बाहेर काढलंय, सगळं रूम मोकळं केलंय ना, तर ते पोरीचं रूम असल्यासारखं वाटतंय" म्हणतो. तर त्याला मी म्हणलं, "कसं काय रे?" तर म्हणतो, "मुलींचं रूम एकदम साफसुथरं, स्वच्छ असतं आणि मुलांच्या रूममध्ये राडा असतोच आणि राडा असल्याशिवाय मुलांचं रूम हे मुलांचं रूम वाटतच नाही." तर मला असं म्हणतो, "थोडाफार का होईना राडा असल्याशिवाय मला ते करमत नाही" म्हणतो. तर असं असतं पोरांचं. मी त्यांचं रूम आवरायला काढलं का ते लगेच म्हणतात, "नंतर आवर" किंवा "आम्ही आमचं आवरून घेतो" म्हणते. "तू नको टेन्शन घेऊ आमच्या रूमचं, तू तुझं बाहेरचं आवर किंवा तुला काय आवरायचं ते आम्हाला सांग, पण आमचं रूम काय तू आवरू नको." असं करत करत त्यांनी आत्तापर्यंत ते रूम काय मला आवरून दिलं नाही आणि भला राडा झाला त्याच्यामध्ये. मग आकाशने कॉफी घेतली होती प्यायला, तर त्याच्याकडून थोडी नकळत ती सांडली गेली. तर फरचीवरची सांडलेली त्याने पुसून घेतली, पण ते फर्निचरवर ओघळ वगैरे आलेले होते ना, तर ती कॉफी तशीच होती ती फर्निचरवरनं. तर ते असं कसं तरी वास सुटल्यासारखा झाला. दुधाचा वास तर किती डेंजर येतो. उतू जरी गेलं एखाद्या कपड्याने आपण पुसलं ना ते दूध, तर कसं तरी वास येतो. तर तसाच कुबट वास येत होता त्यांच्या रूममध्ये. म्हटलं वास कशाचा येतो मला काही कळेनाच ते. तर म्हणलं नाही यांचं रूमच आवरून काढायचं आता. तर ते रूम आवरायला काढलं. नंतर मग ते आवरता मला ते फर्निचरवर थोडंसं सांडलेलं दिसलं. म्हणलं इथूनच वास येतोय. तर ते सगळं फर्निचर, सगळं घर मी ते व्यवस्थित पुसून काढलं मग. कपाटावरती पण मी पेपर टाकत असते ना, कारण धूळ बसते ते कपाटाच्या याच्यावर आणि मग ते मेंचड झाली की निघत नाही. त्यामुळं मग ते पेपर टाकले ना, पेपरवरती धूळ बसली ना, अलगद ते पेपर काढून घेता येतात आणि मग दुसरे टाकायचे झटकून पुसून. तर ते पेपर पण मी खाली काढले होते आणि त्यांच्या ड्रॉवरमध्ये तर एवढा राडा निघाला ना, म्हणजे त्यांनी चॉकलेट खाल्ली ना, चॉकलेटचा कागद पण ते असं खाली इकडं-तिकडं टाकत नाही, ते ड्रॉवरमध्ये कोंबून ठेवतात. ते असं काही खाल्लं ना, तर खाल्लेले कागदसुद्धा त्या ड्रॉवरमध्ये निघले. एवढा राडा करून ठेवला होता. आणि मी आता चिडले ना, आकाश हे पहा मला कसा लाडीगुडी लावत होता. तर मोठा स्टूल घेऊन त्याच्यावर उभं राहून राजूने मला सगळं रूम झटकून दिलं, फॅन पुसून दिला आणि बाकीचा राडा मग मुलं मी उचलत होतो. हे शॉपनर लागतच का रे आकाश? नाही लागत. झालं का? पटापट आवर. मशीन आहे काही मग काय टिकून नाही सर. टाइम मला 1 वाजता झाले आवर. तुम्हाला कामाला जायचं. परत करायचं
त्यांना फिरायला जायचं ना आता. फिरायला मला आज करायचं, उद्या जायचं. त्याला उद्या जायचंय. मला आज करायचं 2 आहे. दिवस सुट्टी त्याला. तो म्हणला आज काय करायचं ते काम करून घेतो. आज 2 रूम साफ झाली बाई. हा उद्या मी चालू फिरायला सकाळीच म्हणला. महाशिवरात्री उद्या. अरे हा उद्या सकाळचं मला पण जायचं. ते लॅपटॉप ते बाहेर काढते, धूळ पडत ती सगळी. काय नाही. अरे तू बाहेर काढ. काय इकडे? काढ सगळं, चल तू लाईट बिट सगळं काहीच नाही ठेवा, सगळं क्लीन करायचंय. उन्हाळा पण नाही उडावले. हे बघ सुसऱ्या पण आहेत. हे ग्लास फेकून द्यायचे. ते पतंग वर नेऊन ठेवा स्टोर मध्ये. हा धरे बाहेर घ्या. अर्र पडलं. राजू एवढं भारी घर झटकून देतो ना मला, म्हणजे काने कोपऱ्याला कुठंच अशी छोटी सुद्धा जाळी दिसणार नाही, एवढं भारी झटकून देतो तो. तर तो जाळे काढत होता, रूम झटकून काढत होता ना, तर त्याची धूळ उडती ना. मला धुळीची ॲलर्जी ना, थोडी जरी धूळ नाकात गेली ना तर शिंका चालू होतात. मला एवढ्या शिंका चालू झाल्या ना, शिंकाच थांबा ना. तर मग राजूनी सगळ्या जाळ्या काढूपर्यंत, झटकून घेऊपर्यंत मला बाहेर काढून दिलं. म्हणला तुला शिंका चालू झाल्या, तुया काय बंद व्हायच्या नाही, त्यामुळे तू आता रूमच्या बाहेर जा. तर रूमच्या बाहेर गेले मी आणि मग खिडकीतली धूळ वडायची राहिली होती, कारण ती खिडकीच्या बीचमध्ये जाऊन बसती ना धूळ वगैरे, तर ती काय केलं निघत नाही. मग फौजी साहेब काय बोलले, ती काय धूळ निघणार नाही. मग मी काय करतो आता व्हॅक्यूम क्लीनर लावतो आणि व्हॅक्यूम क्लीनरने सगळी धूळ वडून घेतो म्हणले कानाकोपऱ्याची. कारण ड्रावरमध्ये पण जरा धूळ वगैरे होती, राडा होता ना, बारीक बारीक कचरा होता. तर ते ड्रावर झटकून काढायला पण जरा प्रॉब्लेमच देतात. ड्रावर जर बाहेर काढलं ना ते व्यवस्थित बसले जात नाही. त्यामुळे ते काय बोलले व्हॅक्यूम क्लीनरनेच मी आता ते ड्रावर पण क्लीन करतो. कोणाचं लग्न आहे उद्या? फिरायला जायचं. बेडशीट काढ ना. चालून घ्या उडणार त्याच्यावरती परत. असंच बेडशीट गुंडाळायचं. झाडून घेते मग एक माग वाढत नाही. हा इकडं चले खालचं वर इकडं थांब. खिडकी लाव बरं, ते काय होतंय सगळं उडत इकडे ते. हा दोन्ही पण लाव बरं खिडक्या, कचरा उडतोय. उड इकडे, त्याच्या खालचा कचरा काढून मला त्याच्या खाली जाऊन बाहेर काढायची काही. हा बाहेर काढ तू. ते बघ बाहेर निघत नाही. बेडशीट आणि ते सगळं असे टाकू टाकू दिले. इकडे घे निघत बाहेर. आण मग घे बाहेर, घे बाहेर. हा बघ निघलं की नाही. शाबास. बघ कचरा आहे का? आता मुलांचं रूम सगळं आवरलं. त्यानंतर मुलांचे सगळे कपाटातले कपडे, त्यांचं बेडशीट, कंबळ सगळंच बाहेर धुवायला आणलं होतं. फौजी साहेबांनी आता मोठ्या टपामध्ये निरमा घातला आणि त्याच्यामध्ये त्यांची कंबळ ती भिजायला घातली. त्यानंतर बाकीचे सगळे कपडे आहेत ना मुलांचे, ते मी कोमट पाण्यामध्ये भिजू घातले होते आणि सगळ्या कपड्यांना म्हणलं एक घसरा देऊन काढावा, कारण मशीनमध्ये किती कपडे धुतले ना तरी त्यांना चव नाही बरं का, व्यवस्थित कपडे निघतच नाही असं मला तरी वाटतं बरं का. कारण मशीनमध्ये 2-3 वेळा कपडे धुतले ना नंतर त्यांचा कलर हळूहळू डल वाटायला लागतो आपल्याला, आणि जेव्हा हाताने आपण पुन्हा ते कपडे धुवू ना तेव्हा त्या कपड्यांचा कलर पुन्हा असा खुलतो बरं का. तर मशीनमध्ये धुतलेल्या कपड्यांचा मला असा अनुभव आहे, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मी असं कपडे धुत असते. तर कपडे जास्त निघतात बरं का. आमचे 5 जणांचे कपडे भरपूर असतात आणि मुलं कॉलेज जातात, तिथून येऊन ते कपडे पुन्हा चेंज करतात. फौजी साहेबांचे कपडे घरचे वेगळे, बाहेरचे वेगळे, राजूचे वेगळे, म्हणजे एवढे कपडे असतात ना मग ते मशीनमध्ये नाविलाजाने टाकावेच लागतात. त्यामुळं मग सगळे एक दिवस घरी असतात ना आठवड्यातून, त्या दिवशी मी कपडे धुवायला काढते. मग मला त्यांची मदत होती, कारण कपड्यांना घसरे तर मी देते बरं का, पण ते कपडे पिळायचे, वाळू घालायचे, मग मला ते मदत करतात. नाहीतर एकटीच्याने एवढं काही शक्य होणार नाही.
कारण नुसतेच कपडे नाही तर बाकीचे कामं पण आपल्याला भरपूर असतात. तर मग मी काय करते, सर्फ एक्सेल जो पावडर आहे ना कपडे धुवायचा, तर तो मग कोमट पाण्यामध्ये घालते, कपडे सगळे भिजायला घालते आणि सर्फ साबण आहे ना आपला सर्फ एक्सेल साबण, तर तो साबण मग कपड्यांच्या कॉलरला थोडासा लावायचा, 1-2 घसरे मारायचे, एकदम चकाचक कपडे निघतात बरं का. थोडं चांगले बघ तू मळ. थोडा चांगले. आकाश हे शर्ट आहे ना ते दूर टाक, मामाला लागते कामात झालाय. तर सागरने राजूने मोठी कंबळ ती तुडून व्यवस्थित धुवून काढली 2-4 पाण्याने. त्यानंतर बाकीचे कपडे सगळे मी घसरे मारून धुवून काढले. सागरने राजूने ते पिळून भिंतीवर टाकले आणि सगळे कपडे निथळल्यानंतर ते टेरेसवरती वाळायला घालायचे होते, कारण फौजी साहेबांनी टेरेसवरती दोऱ्या बांधून ठेवल्या होत्या कपडे वाळू घालायसाठी. आणि एवढं सगळं आवरता संध्याकाळ झाली होती. तर मुलांचं रूम आवरलं, घर आवरलं, सगळं आवरता संध्याकाळ झाली आणि आता संध्याकाळी फ्रेश झाले, चहा पाणी झालंय आणि आता फौजी साहेबांनी निघलोत बाजारामध्ये, कारण उद्या महाशिवरात्री ना, तर सगळ्यांना उपवास असते, त्यामुळे आता रताळं आवडतात मुलांना ना, तर मग रताळं बटाटे काहीतरी घेऊन येतो. चला है ना. चलो. तर फौजी साहेबांनी निघलोत आता बाजारामध्ये. दादू दरवाजा लाव ना बाबू. चला, माझा चष्मा तुटलाय, तेवढा नीट करून आणा हो. सूर्यमावळतीला जाऊन किती वेळ झाला तरी पण अशी लालीमध्येच ती आकाशात ना. हा ना, कसं वाटतं भारी. बा आमचं काट्याचं जंगल. काटेरी वनामध्ये आता आम्ही भाजीपाला घ्यायला नेहमी यांच्याकडेच येत असतो ना, तर ताईंचा स्वयंपाकाचा वेळ झाला ना, त्यामुळे त्या भाजीपालाच्या दुकानावरून त्या घरी निघल्या होत्या, पण त्यांचे भाऊ होते दुकानावर. तर रताळाचा ढीग होता ना, त्याच्यामधून मी रताळ निवडत होते, तर ते भाऊ काय बोलले, कोणासाठी तरी त्यांनी 1.5-2 किलो रताळ काढून ठेवलेले होते, तर म्हणले त्याच्यातूनच तुम्हाला घेऊन जा आता चांगले चांगले. तर मग ते निवडून ठेवलेले रताळ त्यांनी दिले आम्हाला 1 किलो आणि 1 किलो बटाटे घेतले. त्यानंतर फ्लावर घेतला अर्धा किलो, कारण फ्लावर मला वाफवून खायला खूप आवडतो. तर मग जास्त काही नाही घेतलं, एवढेच 2-3 वस्तू घेतल्या आम्ही. त्यानंतर गेलो आम्ही पाणीपुरी खायला, कारण आठवड्यातून एकदाच आम्ही भाजीपाला घ्यायला येतो, बाकीच्या वेळेस मग मुलं भाजीपाला घेऊन जातात लागन तसा. तर पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर निघलो आम्ही घरी. तर हे पहा मंडळी, आज संध्याकाळी मी बाजारातून आले आणि बाजारातून आल्यानंतर मी डाळबाटी केली. हे पहा मस्त वाफवली. हे पहा इकडं काय आता हे वाफवलेत मस्त, हे काय वाफवतेत. तर हे बाटी आणि डाळ तिकडं अजून त्याला तडका द्यायचा आहे. आता डाळ बाटीची रेसिपी मी भरपूर वेळा तुमच्याशी शेअर केली ना, त्यामुळे काही रेसिपी नाही दाखवली. महिन्याभरासाठी मी डाळ बाटीचं ते दळणच दळून आणत असते. गिरणीवाल्याला सांगितलं ना डाळ बाटीचं दळून द्या, तर ते असं आवडधोबड थोडेसे गहू दळून देतात मस्त. तर डाळ बाटी छान होते, त्याच्यामध्ये सोडासुद्धा टाकावा लागत नाही. पण आता डाळ बाटीचं ह्या महिन्यामध्ये दळूनच नाही आणलं, त्यामुळे मी काय केलं, गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये 1 वाटीभर रवा घातला, ओवा घातला, चवीनुसार मीठ घातलं, हळद घातली आणि थोडासा सोडा घालून मी चपात्याला पीठ मळतो ना, अगदी तसंच पीठ मळून घेतलं आणि त्याचे गोळे गोळे करून असं वाफवून घेतलं. तर इतकं छान फुललंय ना ते थोडासा सोडा घातल्यामुळं. आणि सोडा हळद एकत्र आली ना, तर त्याचा थोडासा लालसर कलर होतो बरं का. पण मी हळद घालत असते बाटीमध्ये, त्यामुळे मी हळद घातली. तर हळद घालायची किंवा नाही घालायची ऑप्शनल आहे बरं का. पहिली बॅच वाफवली होती ती काढून घेतली, आता दुसरी बॅच पण मस्त वाफवली, ते पण मी काढून घेतलं. आता हे पातेलं साईडला ठेवून देते घासायला बेसिनमध्ये आणि बाटी तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं. दुसऱ्या कढईमध्ये लगेच आता मी डाळीची फोडणी तयार करत होते. आणि डाळ कोणती करायचं म्हणलं ना, म्हणजे डाळ तडका किंवा साधं वरण जरी करायचं म्हणलं, त्याच्यामध्ये टोमॅटो घातल्याशिवाय त्या वरणाला म्हणजे चवच लागत नाही आम्हाला. त्यामुळं मी बारीक बारीक 2 टोमॅटो कापून घेतले, कोथिंबीर कापून घेतली
आता मी स्वयंपाकाला लागले ना तर सागर पण आला, आकाश पण आला आणि म्हणले आम्ही तुला थोडंसं मदत करू लागतो, दिवसभर लई थकलेली तू. काय मसाला म्हणजे बाबू मिरचीचा ठसका आला ना रे. कडक होऊन देतो कुरुम कुरुम खायची तुला. सागर वर काढ बाबू त्याला आता. हे बा हळूच काढ. हे काढून नका मस्त कुरकुरीत झाली. मिसळून दे जरा. बरं आहे का? म्हणजे ते वळण का? आता आकाशला डाळबाटी खूप आवडते ना तर ती तळली ना लगेच तो तशीच बिना डाळीचीच कोरडीच खायला लागला होता. आता डाळीचा तडका कसा बनवला होता मी जिरी, मोहरी, हळद, त्यानंतर हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर थोडंसं ठेचून घेतलं. त्याच्यामध्ये मी 2 टोमॅटो बारीक कापून घातले आणि थोडंसं मीठ घातलं. म्हणजे मिठाने काय होतं टोमॅटो पटकन असं सॉफ्ट झाले जातं, ग्रेव्हीसारखं होतं. त्याच्यामध्ये आता कढीपत्ता, कोथिंबीर घातली आणि तिखट कसं लागतंय त्यानुसार मी 3-4 मिरच्या ठेचून घातल्या होत्या हिरव्या आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातली होती. कारण थोडासा लालसर कलर आहे ना त्या डाळीला खूप छान वाटतो. आता याच्यामध्ये मी डाळ घातली आणि डाळबाटी संग खायला डाळ आहे ना जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, मिडियमच केली होती. आणि थोडीशी लाल मिर्च पावडर घातली होती मी, त्यामुळे त्याला डाळीला तुम्ही बघू शकता कलर छान आला होता बरं का थोडासा. नुसती पिवळी पण नाही चांगली वाटत. आता इथं डाळ आहे ना आकाश ढवळत बसला होता बरं का, तेच मी तुम्हाला दाखवत होते. तर डाळ अशी केली होती, पलीकडे सागर बाटी तळत होता. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवायला घेतलं, जेवण झाल्यानंतर आराम केला. तर एवढा बिझी दिवस होता ना, म्हणजे खूप थकलो होतो आम्ही सगळेच, खूप काम होतं. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.